अजित पवारांकडील खात्यांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे असं फडणवीसांनी सांगितलं। प्रफुल्ल पटेल यांची माहिती। तर पटेलांसह भुजबळ, तटकरे आणि धनंजय मुंडे यांची फडणवीसांसोबत 1.25 तास चर्चा। दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार। आज किंवा उद्या निर्णय घेण्याची शक्यता। शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री पदाबाबत आता बोलणं अमानुष्य आहे। सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात अजूनही अश्रूंच्या धारा आहेत। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्याची शक्यता। प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीस यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता। अजित पवार यांच्या निधनामुळे फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार। अजित पवारांकडून काही दिवसांपूर्वीच मंत्रालयामध्ये अर्थसंकल्पासंदर्भात बैठक। राज्याचा महसूल वाढवण्यासाठी बैठकीत चर्चा। 8 तारखेपासून बैठकांचं आयोजन ठरलं होतं अशी ही माहिती समोर। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू। राज्य सरकारचे आदेश। डीजीसीएच्या फॉरेन्सिक टीम नंतर आता सीआयडीकडून चौकशी केली जाणार। तपासाचा वेग वाढला। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर। सलामी देण्यासाठी बंदूक लोड करतानाच मिसफायर। गृहमंत्री अमित शहा अनेक मोठे नेते असताना मोठी दुर्घटना टळली। दृश्यमानता कमी तर सीसीटीव्ही फुटेज इतके स्पष्ट कसे? राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीयेत? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारेंचा सवाल। भाजपने दादांवर केलेले 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप होतांडत। सामनाच्या अग्रलेखातून निशाणा। बदनामी संदर्भात मोदी फडणवीसांनी दादांच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी ही मागणी। अजित पवारांच्या निधनामुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादीने निवडणुकांचा प्रचार थांबवला। मतदारांना केवळ पत्रकं वाटून प्रचार केला जाणार। पवार उमेदवारांच्या कोणत्याही सभा, रोड शो न घेण्याचा देखील निर्णय। अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही। नागरी उड्डाण हवाई मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक। विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंविरोधात वक्तव्य करणाऱ्याला शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची मारहाण। नालासोपारामध्ये धिंड काढली। संबंधित व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात। सोलापुरात एका मुलाकडून आजोबा आणि पदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड। शारदा खेडकर यांच्या निवडीनंतर सभागृहात मोठा गोंधळ। एमआयएमनं ऐन वेळेस तटस्थ राहिल्यानं काँग्रेस आक्रमक। जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल। 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार। अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा। 5 महिन्यांमध्ये 35,000 मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 23,000 प्रमाणपत्र वाटली। हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्रांचं वाटप। मुंबई आणि नवी मुंबईतील प्रदूषणावरून हायकोर्टाची दोन्ही पालिकांच्या कारभारावर नाराजी। वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाचा नकार। फक्त दुरुस्तीला परवानगी दिल्याचंही स्पष्ट। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मोठा दिलासा। निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये लाडकी बहीण योजनेचा उल्लेख। लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे अनेक राज्यात ही राज्य कर्जात गेल्याचा अहवाल समोर।